साल 1991. दिल्लीहून आलेली ट्रेन मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर लागते आणि 25शीतला एक तरुण प्लॅटफॉर्म उतरून चालू लागतो. मुंबईच्या करोडो लोकांच्या गर्दीत तो मिसळतो. मुंबईच्या झगमगाटात तो हरवून जातो. या मायानगरीत आल्यावर त्याच्या खिशात ना पैसे होते, ना त्याचा कोणी गॉडफादर होता, ना जवळचा कोणी नातेवाईक होता, ना हाताला काही काम होतं. अख्ख्या मुंबईची स्वस्तात भूक भागवणारा वडापाव खात तो मुंबईच्या बांद्रा स्टेशनवर कित्येक रात्री काढतो. ह्या मुलाजवळ काही नसलं तरी एक गोष्ट मात्र त्याच्याजवळ होती, ती जिद्द, चिकाटी आणि त्याच्या आईने दाखवलेलं मोठं स्वप्न. दिल्लीत थिएटर करून आलेला हा मुलगा काम मिळवण्यासाठी निर्माते आणि दिग्दर्शकांचे उंबरठे झिजवू लागतो. तो ऑडिशनवर ऑडिशन देऊ लागतो, पण कमी उंची आणि सावळा रंग हे कारण देत सगळीकडून फक्त नकार, नकार आणि नकार पदरात पडत होता. काही दिग्दर्शक तर ह्या मुलाचं ऑडिशन घ्यायला सुद्धा तयार होईनात. मुंबई ह्या मायानगरीत सगळ्यांनाच परीक्षा द्यावी लागते आणि हीच परीक्षा ह्या मुलाच्या देखील वाट्याला आली होती. 25 वर्षांच्या ह्या मुलाचं नाव होतं अब्दुल रशीद खान उर्फ शाहरुख खान. पुढे पोटा पाण्यासाठी म्हणून शाहरुख अनेक कामे करतो. तो सुप्रसिद्ध गायक पंकज उदास यांच्या कॉन्सर्टमध्ये हेल्पर म्हणून लोकांचे पास कलेक्ट करून लोकांना सीटवर बसवायचे काम करतो. या कामाचे शाहरुखला दिवसाचे 50 रुपये मिळायचे. ओळखीच्या 2 मित्रांच्या घरी तो आळीपाळीने राहू लागतो. कधी जिन्याच्या पायरीवर तर कधी सोप्यावर झोपून तो रात्र काढतो. पण हा मुलगा हार मानणारा नव्हता. त्याच्यात आत्मविश्वास इतका होता की तो एकदा फिरायला म्हणून नरिमन पॉइंटच्या चौपाटीवर गेला असता उसळणाऱ्या लाटांकडे पाहत समुद्राला ओरडून सांगतो, एक दिन इस शहर पे मैं राज करूंगा. शाहरुख मुंबईच्या खार परिसरात राहायचा. या परिसरातील एका कपड्याच्या शोरूम मध्ये काचेच्या कपाटात लावलेला एक सूट त्याला खूप आवडला होता. जाता येता तो सूट बघून त्याला तो हवासा वाटायचा. पण हा सूट घेण्या इतके पैसे मात्र त्याच्याकडे नव्हते. एक दिवस तो दुकानात जाऊन दुकानदाराला म्हणतो, 1 साल तक ये सूट संभाल कर रखना, मैं इसे जरूर खरीदूंगा. आणि साल उजाडते 1992. दिग्दर्शक राज कंवर, अभिनेता ऋषी कपूर आणि अभिनेत्री दिव्या भारतीला घेऊन दिवाना हा चित्रपट बनवत होते. सुरुवातीला साईड हिरो म्हणून अरमान कोहली यांची ह्या चित्रपटासाठी निवड झाली होती. परंतु काही कारणामुळे त्यांनी हा चित्रपट सोडला आणि थिएटर आणि काही सिरियल्स केलेल्या शाहरुख खानला त्याचा पहिला चित्रपट मिळतो. दिवाना चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाल करतो. चित्रपटगृहात हा सिनेमा 50 आठवडे चालतो. अर्जुनच्या भूमिकेत झळकलेल्या शाहरुख खानच्या अभिनयाचं कौतुक होतं. बॉलिवूडचा इतिहास नव्याने लिहिणारा नवा चेहरा जन्माला आला होता. दिग्दर्शक आणि निर्माते शाहरुख खानला शोधत फिरू लागतात. मायानगरी मुंबईपासून हिंदुस्थानच्या कानाकोपऱ्यात एकच चर्चा रंगू लागते. एकच प्रश्न होता, तरुणाईला वेड लावणारा कोण हा शाहरुख खान? दिवाना चित्रपटाचा पहिला चेक मिळतो आणि शाहरुख खान त्याच कपड्यांच्या शोरूम मध्ये जातो जिथे त्याने 1 वर्षापूर्वी सूट पाहिला होता. आपल्याला आवडता सूट तो खरेदी करतो. पुढे डर, बाजीगर या चित्रपटात शाहरुख खान निगेटिव्ह भूमिकेत झळकतो. आतापर्यंतच्या फिल्मी इतिहासात कोणताही लीड ॲक्टर सहजासहजी निगेटिव्ह रोल करत नव्हता. पण शाहरुख खान रिस्क घेणारा कलाकार होता. प्रेक्षकांनी त्याला निगेटिव्ह भूमिकेत देखील स्वीकारला. डर आणि बाजीगर दोन्ही चित्रपट सुपर डुपर हिट ठरले. शाहरुख खान नावाचं नवीन वादळ बॉलिवूडमध्ये दाखल झालं होतं आणि ह्या वादळासाठी निर्माते कितीही पैसा लावायला तयार होते. आणि साल उजाडले 1995, जे शाहरुखच्या आयुष्यासाठी टर्निंग पॉइंट मानले जाते. याच वर्षी चित्रपट बनला तो DDLJ, दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे. 40 करोडच्या बजेटमध्ये बनलेल्या ह्या सिनेमाने त्या काळात 200 करोड रुपये कमावले.
आणि बॉलिवूडच्या इतिहासात यशस्वी चित्रपटांच्या पंक्तीत पहिल्या रांगेत स्थान मिळवले. शाहरुख खान आता किंग खान झाला होता. एक वेळ घराचं भाडं भरायला खिशात पैसे नसणारा आता 12,500 कोटींचा मालक झाला होता. ज्या बांद्रा स्टेशनवर झोपून रात्र काढतो त्याच बांद्रा परिसरात 200 करोडचा बंगला घेणारा, फिल्मफेअर अवॉर्डमध्ये अभिनेते दिलीप कुमार यांची बरोबरी करत नवा विक्रम प्रस्थापित करणारा, फिल्म इंडस्ट्रीमध्ये बॉक्स ऑफिस कलेक्शनचे सर्व रेकॉर्ड ब्रेक करणारा, ज्याची एक झलक पाहण्यासाठी लाखोंची गर्दी उसळते, तो बॉलिवूडचा बादशाह किंग खान शाहरुख खान. नमस्कार मित्रांनो, मी प्रणय राऊत. प्रेरणा क्रिएशन्स माझी कविता या आमच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज ध्येयवेडी माणसे या सदरात बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान यांच्याविषयी जाणून घेत आहोत. दिनांक 2 नोव्हेंबर 1965 रोजी दिल्लीतील राजेंद्र नगर येथे शाहरुख खान यांचा जन्म झाला. वडील मीर ताज मोहम्मद हे व्यावसायिक होते, तर आई लतीफ फातिमा ह्या गृहिणी होत्या. हे कुटुंब स्वातंत्र्यापूर्वी पाकिस्तानातील पेशावरहून दिल्लीला स्थलांतरित झाले होते. दिल्लीतील सेंट कोलंबा स्कूलमधून शाहरुखने प्राथमिक शिक्षण घेतले आणि 12वी नंतर त्याने दिल्लीच्या हंसराज कॉलेजमधून BA ची पदवी घेतली. शाहरुखचे वडील मेस चालवायचे आणि त्यामुळेच अनेक थिएटर आर्टिस्ट तिथे येत जात असत. हळूहळू शाहरुख थिएटर आर्टिस्ट म्हणून काम करू लागतो. आई लतीफ फातिमा हिने शाहरुखला बालपणापासूनच मोठी स्वप्ने दाखवली होती. शाहरुखने मोठा कलाकार व्हावं असं आईला सारखं वाटायचं, पण शाहरुखला मोठं झालेलं बघणं हे मात्र आई वडिलांच्या नशिबात नव्हतं. अवघ्या 20शीत असताना शाहरुखच्या आई वडिलांचे निधन होते. वडिलांच्या जाण्याने ह्या कुटुंबावर वाईट दिवस येतात. पुढे शाहरुखचे सातत्य, अभिनय आणि धडपड बघून लेफ्टनंट कर्नल राजकुमार कपूर यांच्या 1989 साली आलेल्या फौजी या TV सिरियलमध्ये शाहरुखला ब्रेक मिळतो आणि एक उत्तम कलाकार म्हणून शाहरुख TV स्क्रीनवर झळकतो. पुढे सर्कस कामगारांच्या जीवनावर आधारित असलेल्या सर्कस या TV सिरियलमुळे शाहरुख खान घराघरात पोहोचतो. पण जर बॉलिवूडमध्ये पाय रोवून उभं राहायचं असेल तर मुंबई ह्या मायानगरीशिवाय पर्याय नाही, याची जाणीव शाहरुख खानला झाली आणि त्याने 1991 साली मुंबई गाठली. पण मुंबई ह्या मायानगरीत दिवस काढणे ही सोपी गोष्ट नक्कीच नव्हती. कमी उंची आणि सावळ्या रंगाचा हा मुलगा कधी हिरो बनूच शकत नाही असं अनेक दिग्दर्शक आणि निर्मात्यांना वाटत होतं. पण शाहरुख खान हे वेगळं रसायन होतं. तो प्रयत्न सोडत नाही. उदरनिर्वाहासाठी म्हणून तो कधी थिएटर बाहेर तिकिटे विकणे, कधी पंकज उदास यांच्या कॉन्सर्टमध्ये हेल्पर म्हणून काम करणे अशी कामे करतो. आणि एक दिवस त्याला दिवाना हा पहिला चित्रपट भेटतो आणि दिवाना चित्रपट तत्कालीन तरुणाईला वेड लावतो. शाहरुख खान नावाचा नवा कोहिनूर बॉलिवूडमध्ये दाखल होतो. आता निर्माते आणि दिग्दर्शक शाहरुखला शोधत फिरू लागतात. पुढे डर आणि बाजीगर यासारख्या चित्रपटात शाहरुख खान नकारार्थी भूमिका करतो, पण सिने रसिक या भूमिका सुद्धा स्वीकारतात. पुढे दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे फिल्म आली आणि इतिहास घडला. या चित्रपटाला 10 फिल्मफेअर अवॉर्ड मिळाले. या चित्रपटाने तत्कालीन रेकॉर्ड ब्रेक करत 200 करोड रुपये कमावले. आई फातिमा खान यांनी पाहिलेलं स्वप्न आता सत्यात उतरलं होतं. शाहरुख खान सुपरस्टार झाला होता. शाहरुखने हा सिनेमा आपल्या आईला अर्पण केला. पुढे स्वदेश, चक दे इंडिया, माय नेम इज खान या चित्रपटातील अभिनयाने तो बॉलिवूडचा बेताब बादशाह झाला. पण बॉलिवूडचं ग्लॅमर हे आळवावरचं पाणी आहे. कधी हातातून निसटेल याचा भरोसा नाही. ऋषी कपूर आणि अमिताभ बच्चन यांच्यासारखी उदाहरणे समोर होती. हीच गोष्ट लक्षात घेऊन शाहरुख निर्मिती क्षेत्रात पदार्पण करतो. जुही चावला, जय मेहता, अजीज मेहता यांना पार्टनर म्हणून घेत शाहरुख खान ड्रीम्स अनलिमिटेड या कंपनीची स्थापना करतो. फिर भी दिल है हिंदुस्तानी हा पहिला सिनेमा ही कंपनी बनवते. पण दुर्दैवाने हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर पुरता आपटतो. पुढे शाहरुखची ही कंपनी अशोका आणि चलते चलते हे 2 सिनेमा करते, पण हे दोन्ही सिनेमा बॉक्स ऑफिसवर गल्ला भरण्यात अयशस्वी ठरतात.
आणि ड्रीम्स अनलिमिटेड ह्या कंपनीचं भवितव्य धोक्यात येतं. करोडो रुपयांचं नुकसान होतं. पार्टनर आपली भागीदारी काढून घेतात आणि कंपनीला टाळे ठोकायची वेळ शाहरुख खानवर येते. ही शाहरुखच्या आयुष्यात झालेली सगळ्यात मोठी हार होती. याच दरम्यान शाहरुख डिप्रेशनमध्ये जातो आणि तो व्यसनाधीनतेकडे वळतो. तो दिवसाला 100 सिगारेट ओढू लागतो. शाहरुख खान हिरो पासून आता झिरो झाला होता. पण जिद्दी, चिकाटी आणि मेहनती असलेला शाहरुख पुन्हा उभा राहतो. अगर किसी चीज को दिल से चाहो तो पूरी कायनात उसे तुमसे मिलाने की कोशिश में लग जाती है. शाहरुखच्या याच शब्दांप्रमाणे शाहरुख पुन्हा नवी निर्मिती कंपनी उभी करतो. नाव असतं रेड चिली एंटरटेनमेंट आणि या कंपनीची निर्मिती असलेला पहिला चित्रपट येतो मैं हूं ना. आणि हा सिनेमा सुपर हिट ठरतो. बॉक्स ऑफिसवर करोडोंचा गल्ला जमवण्यात हा चित्रपट यशस्वी होतो. पुढे साल 2007 मध्ये शाहरुख पुन्हा एक मोठा डाव खेळतो आणि ओम शांती ओम या चित्रपटावर तो 40 करोड रुपये खर्च करतो. पुढे हा सिनेमा रिलीज झाला आणि एकच धमाका उडाला. ओम शांती ओम सुपर डुपर हिट ठरला. तत्कालीन सिनेमांचे सगळे रेकॉर्ड ब्रेक करत या सिनेमाने तब्बल 150 कोटींचा गल्ला जमवला. शाहरुख खान पुन्हा सिने जगताचा किंग खान झाला होता. पण ही तर सुरुवात होती, कारण यापुढे शाहरुख जे करणार होता इतकं धाडस आज तगायत कुठल्याही कलाकाराने केलं नसेल. साल होते 2008. यावर्षी इंडियन प्रीमियर लीग ही नवी क्रिकेट स्पर्धा घोषित झाली होती. भारतीय क्रिकेट इतिहासात T20 हा नवा फॉर्मॅट डोकावत होता. पण पुढे काय होईल याचा कोणाला काही अंदाज नव्हता. पण शाहरुख खानला माहीत होतं, क्रिकेट हा भारतासाठी फक्त खेळ नाही तर जीवनाचा एक भाग आहे. शाहरुखने कोलकाता नाईट रायडर्स ही टीम तब्बल 300 करोड रुपयांना खरेदी केली. मोठमोठे चेहरे असलेली ही टीम मैदानाबाहेर चर्चेत होती, कारण भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली, ख्रिस गेल यांसारखे मातब्बर खेळाडू ह्या संघात होते. पण मैदानात उतरताच मात्र कोलकाता नाईट रायडर्स पुरती ढेपाळली होती. पुढे 3 वर्षात शाहरुखची ही टीम एक मजाक बनून गेली. पुढे साल उजाडले 2011. शाहरुखने संघाची सूत्रे गौतम गंभीरकडे सोपवली आणि पुढच्याच वर्षी कोलकाता नाईट रायडर्सने IPL ट्रॉफीवर आपले नाव कोरले. पुढे आणखी 2 वेळा KKR विजयी होते आणि नाईट रायडर्स ही फ्रँचायझी जगभरात आपलं साम्राज्य उभं करते. शाहरुखने 300 करोडला घेतलेली ही फ्रँचायझी तब्बल 9,500 करोडची होते. शाहरुख आणि गौरीची अनोखी प्रेम कहाणी आहे. 1984 पहिल्यांदा हे दोघे एका पार्टीत भेटले. त्यावेळी शाहरुख केवळ 19 वर्षांचा होता आणि गौरी फक्त 14 वर्षांची होती. शाहरुखला पहिल्या नजरेत तिच्यावर प्रेम जडले. त्याला तिच्याशी बोलायचे होते, पण गौरीने त्याच्याशी बोलण्यास नकार दिला. शाहरुख एकतर्फी प्रेम करत होता, कारण गौरीला माहीत होतं आपलं लग्न होणार नाही, कारण धर्म आडवा येणार. एकदा गौरी आपल्या मैत्रिणींसोबत मुंबई फिरायला गेली होती आणि जेव्हा ही गोष्ट शाहरुखला कळली तेव्हा त्याने मित्रांकडून उसने पैसे घेऊन मुंबई गाठली. पण मोबाईल नसलेल्या त्या काळात एका मुलीला इतक्या मोठ्या शहरात शोधायचं कसं, हा प्रश्न शाहरुखला होता. त्याला गौरीची एक गोष्ट माहीत होती की गौरीला समुद्र खूप आवडतो. तो मुंबईतील चौपाट्यांवर दिवसभर फिरून गौरीचा शोध घेऊ लागतो आणि एक दिवस एका चौपाटीवर शाहरुखला त्याची गौरी दिसते. दोघेही एकमेकांना मिठीत घेऊन खूप रडतात. गौरी प्रेम कबूल करते, पण गौरीच्या घरचे मात्र लग्नासाठी तयार नसतात. शेवटी गौरी घरच्यांची समजूत काढण्यात यशस्वी होते आणि 25 ऑक्टोबर 1991 रोजी या दोघांचा विवाह होतो. त्या काळात शाहरुखची परिस्थिती हालाकीची होती, पण गौरी खंबीरपणे शाहरुखच्या पाठीशी उभी राहते. या दोघांना 3 मुले आहेत. देश विदेशातील अनेक पुरस्कारांनी शाहरुखला सन्मानित करण्यात आले आहे. भारत सरकारने पद्मश्री पुरस्काराने शाहरुखचा सन्मान केला, तर बॉलिवूडमध्ये प्रतिष्ठेचा समजला जाणारा फिल्मफेअर अवॉर्ड शाहरुखला तब्बल 15 वेळा मिळाला. फोर्ब्सच्या मॅगझिनमध्ये मुखपृष्ठावर झळकणारा शाहरुख खान पहिला भारतीय अभिनेता आहे. आणि याहूनही मोठा पुरस्कार म्हणजे जगभरातील सिने रसिकांच्या हृदयात शाहरुखला स्थान मिळाले.
SRK फॅन्स त्याची एक झलक पाहण्यासाठी लाखोंची गर्दी करतात. मित्रांनो, आपणही जर SRK फॅन्स असाल तर आपल्याला आवडलेल्या शाहरुख खानच्या एखाद्या सिनेमाचं नाव कमेंट करून नक्की सांगा. आणि आम्ही घेत असलेली मेहनत जर आपल्याला आवडली असेल तर प्रेरणा क्रिएशन्स माझी कविता या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. मी प्रणय राऊत आता आपली तात्पुरती रजा घेतो. लवकरच भेटूया एका नव्या व्हिडिओसह. धन्यवाद.